नमस्कार, आम्ही ट्रेकिंग पलटण पुणे 24 मे 2023 आज आम्ही सांदन व्हॅलीमध्ये आहोत। हा ट्रेक नियोजित करायचं कारण म्हणजे आमच्या ट्रेकिंग पलटणचे आतापर्यंत एकूण 99 ट्रेक झालेले आहेत आणि हा 100वा ट्रेक आहे आणि हा विशेष पद्धतीने कसा साजरा करायचा म्हणून आम्ही या सांदन व्हॅलीमध्ये आलेलो आहोत। त्यानंतर आम्ही सुरुवातीला काल 23 तारखेला आम्ही मुक्काम केला आणि सकाळी उठून रॅपलिंग करून आम्ही या सांदन व्हॅलीमध्ये उतरलो आणि ही सांदन व्हॅली 1-2 किलोमीटर आम्ही पार करत इथे आलेलो आहोत। इथून ही व्हॅली खाली जाते आणि खूप छान पद्धतीने आणि एंटरटेनिंग झालेला आहे। बाकीचा आमचा ग्रुप पुढेही करत राहील ट्रेकिंग आणि त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि 100 ट्रेक झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार। नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। ट्रेकिंग पलटणचा 100वा ट्रेक आम्ही साजरा करण्यासाठी निघालेलो आहोत। 18 जण आहोत। बसने पुण्यातून दुपारी 3 वाजता निघालो। एकूण प्रवास हा साधारणतः 200 किलोमीटरचा आहे आणि 5 ते 6 तास लागणार आहेत, कारण पुढे रस्ते छोटे आहेत आणि छोटे घाट वळण सुद्धा आहेत, त्यामुळे उशीर लागणार आहे। पोहोचल्यानंतर आम्ही तिथे मुक्काम करून रात्री काजवा महोत्सवचा आनंद घेणार आहोत, टेंटमध्ये राहणार आहोत आणि उद्या पहाटे उठून सांदन व्हॅलीचा ट्रेक करणार आहोत, असे आमचे साधारणतः नियोजन आहे। एक छोटा रॅपेलिंगचा सुद्धा कार्यक्रम आहे, बघूया तिथे उपलब्ध सोयी कशा आहेत त्याप्रमाणे रॅपेलिंग करून मग सांदन व्हॅली करणार आहोत आणि उद्या दुपारनंतर जेवण करून आम्ही पुण्याला परत येणार आहोत। तर चला सुरू करूया हा ट्रेकचा प्रवास। हॅलो एव्हरीवन, आज दिनांक 23/5/2023 आज ट्रेकिंग पलटण पुणे याचा 100वा ट्रेक। आम्ही सांदन व्हॅलीकडे जातो आहोत आणि आमच्यासोबत मी स्वतः माऊली, सोबत आहेत संदीप चौधरी, कुमार गुंडे, नितीन बागले, 10-11 राहू द्या कारण बाकीच्या अजून बसतायत तिकडे राजमध्ये बसणार आहेत सकाळी। परशु सर, गणेश तांबे, श्रीरंग गोडसे, इब्रा वेरगे, वीरेंद्र चव्हाण, अमोल गोरे, साईनाथ जगदाळे। आता मी काढतो बसून घ्या ड्रायव्हर। सामरत गावात पोहोचताच अंधार पडला आणि जातानाच आम्हाला वाटेत असंख्य असे काजवे दिसू लागलेत। कदाचित या कॅमेरामध्ये आपल्याला इतके दिसत नसतील, तेवढे प्रत्यक्षात सगळीकडे निसर्गाची लाइटिंग लागली अशा स्वरूपाचे दृश्य दिसतात आणि त्या काजव्यांच्या चालू आणि बंद होण्यामध्ये एक पॅटर्न असतो। असं वाटतं लाइटिंग फिरते आहे किंवा आपण क्रिकेट स्टेडियममध्ये कधी कधी बघतो की एक वेव्ह जाते, एक लाट जाते कॅमेराच्या फ्लॅशची, त्या पद्धतीने इथे असंख्य काजवे आपल्याला दिसतात। मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात हा काजवा महोत्सव या सामरद व्हॅलीमध्ये दिसतो। सामरद या गावाच्या आसपास दिसतो। सामरद हे गाव कळसुबाई, अलंग मदन कुलंग आणि रतनगडाच्या मध्ये आणि सांदन व्हॅलीच्या जवळ असलेलं गाव आहे। या ठिकाणी या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काजवे आपल्याला बघायला मिळतात। फोटो घ्या, फोटो त्यांनी व्हिडिओ घेतला। भीमराव वेरगे, नॉक करा माऊली। टेंटला कोणी आपण बघू, नॉक नॉक नॉक। एकटाच आहे हा, एकटाच आपण कोण आहे का? एकटाच आहे एका टेंट मध्ये इथे मी आहे ना, मी ओके। नॉक नॉक नॉक। चल मला असं वाटलं खोटं वाटलं। हॅलो, पाणी कोणाला पाहिजे का? पाणी सांगून टाकता, पाणी भरून घ्या। पाणी कोणाला असेल तर 3 नंबर सोड।
पहाटे 5च्या सुमारास आम्ही सर्व उठलो. सकाळी सकाळी आपल्या लाडक्या लालपरीचे एसटीचे दर्शन झाले. यानंतर आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला होता त्यांच्याकडे जाऊन नाश्ता केला, तयार झालो आणि आपल्या ट्रेकची सुरुवात केली. जेवढ्या पहाटे जेवढ्या लवकर आपण या ट्रेकला सुरुवात करणार तेवढे चांगले असते. समोर आपल्याला रतनगड दिसतो, कळसुबाईचे शिखर, अलंग मदन कुलंग असा विस्तीर्ण परिसर दिसतो. चांदनवेलची सुरुवात या छोट्याशा जंगल पॅच पासून होतो. इथे पार्किंगसाठी ही जागा आहे. इथून एक 20 मिनिटं चालत गेल्यानंतर आपण चांदन व्हॅलीच्या मुखाशी पोहोचतो, जिथून आपल्याला या ट्रेकची सुरुवात करायची असते. इकडून हे सामरत गावातून आमच्या ट्रेकिंग पलटनचे सदस्य येत आहेत आणि समोर इकडे रतनगडाच्या पायथ्याशी आपल्याला चांदन व्हॅलीच्या ट्रेकची सुरुवात करायची आहे. व्हिडिओ बनवतो म्हणतो फोटो काढा. चला चला समोर काय इकडं काय म्हटलं? शिवाजी महाराज की जय. नमस्कार. आज 24 मे 2023 ट्रेकिंग पलटण पुणे या ठिकाणी नगर जिल्ह्यातील अकोले ठिकाणी चांदन व्हॅली रॅपलिंग त्याचप्रमाणे ट्रेकिंग करण्यासाठी आलेलो आहोत. ट्रेकिंग पलटणचा हा 100वा ट्रेक आहे आणि या ठिकाणी आमच्यासोबत सर्व मेंबर आहेत. 2 ट्रेकर तयार झाले. चला आपण या ठिकाणी रॅपलिंग करणार आहोत. साधारणतः 120 फूट खोल आहे आणि त्यानंतर व्हॅली क्रॉसिंग करणार आहोत. यानंतर आम्ही रॅपेलिंग करून चांदन व्हॅलीत उतरलो. रॅपेलिंग करणं काही गरजेचं नाही, आवश्यक नाहीये, या ठिकाणी सक्तीचं नाहीये. म्हणजे रॅपेलिंग केलं तरच या चांदन व्हॅलीचा ट्रेक करता येतो असं काही नाहीये, पण एक या ठिकाणी सोय आहे आणि एक थ्रिल म्हणून आम्ही सर्वांनी तो अनुभव घेतला आणि इथून आम्ही चांदन व्हॅलीत उतरलो आणि आपल्या ट्रेकची सुरुवात केली. थांबा, हा इकडे पहा. मला नको. एका पायावर लगडी नवीन 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 शोध लावला. तिथे गेल्यानंतर त्यांना मला काम सांगायला बरोबर वाटलं. बस येत नाही 2-4 दिवस. कोण आहे? अमोल बघ. कमॉन अमोल, कमॉन 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 अमोल, कमॉन. ये 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 धरतो तुला खाली. पड 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 पड. लागते का पायाला काही? पड 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 चालत ये. कसला स्पायडरमॅन आहे. आपली बॅग वर आहे. घेऊन ये एकदम. सर्वजण रॅपेलिंग करून उतरले. डावीकडे जो दिसत आहे तिथून आपण थेट दगडांवरून उतरत सुद्धा येऊ शकतो, पण हा अनुभव आपण जरूर घ्यावा. सामरत गावातील स्थानिक रहिवासी बांदे कंपनी आहेत, ते आपल्याला ही सोय उपलब्ध करतात. यानंतर आपला प्रवास सुरू होतो या अतिशय अरुंद अशा सांदनदरीमध्ये. अगदी काही ठिकाणी दोन्ही हात आपले अलीकडे पलीकडे लागू शकतील इतक्या जवळ ही
दरीची रुंदी असते. हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, तरी सुद्धा इथे पाणी आहे याचा विचार करा. आणि हाच काळ सर्वात योग्य असतो आपल्याला इथे येण्याचा, कारण बघा आता सुद्धा या पाण्याची जी पातळी आहे ती अगदी छातीपर्यंत आहे, काही ठिकाणी मानेपर्यंत आहे. जेव्हा पावसाळा सुरू होईल किंवा पावसाळ्यानंतर पुढचे जे 8-10 महिने त्यावेळेस इथे पाण्याची पातळी प्रचंड असते आणि या ठिकाणी येण्याचा धोका वाढतो. आणि शिवाय आपल्याला जी खोली आहे ती खोली या प्रत्यक्षात उन्हाळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यातच बघायला मिळते. म्हणून शक्यतो मे मध्येच या ठिकाणी आलात तर याची जी भव्यता आहे ती आपल्याला बघायला मिळेल. हा 20-30 फुटांचा टप्पा पार करण्यासाठी इथे ड्रम कापून इथे अशी होडी बनवलेली आहे, त्याच्या माध्यमातून आपण दोन्ही साईडला पार करू शकतो. या ठिकाणी आमच्या काही सदस्यांना साप सुद्धा दिसलेत, तर आता त्याचं रेकॉर्डिंग नाही होऊ शकलं, पण आपण काळजी घ्या की या ठिकाणी पाण्यात साप सुद्धा आहेत. एक दीड तासात आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलो. इथून दरी ओपन होते, उघडते आणि इथून आपल्याला लांबपर्यंत प्रदेश दिसायला लागतो. सर्वसाधारण सर्व जे ट्रेकर्स आहेत ते इथपर्यंतच येतात. इथे 1 ते 1.5 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि 1 ते 1.5 तासात आपण सहज येतो. वाटेत येताना खूप उतार किंवा चढ असं नाही, फक्त दगड खूप आहेत आणि टोकदार दगड आहेत. तरी आपण जे शूज घालणार ते अतिशय खालून त्याचा बेस पक्का पाहिजे, नाहीतर खालून आपल्या पायाला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी स्ट्रॉंग असे आणि मोठ्या साच्याचे असे तुम्ही शूज आणा या ठिकाणी येताना. इथून खाली दरी अजून खोल आहे, खालीपर्यंत जाता येतं, पण तिथे जायचं असेल तर मग त्याच साईडने आपल्याला गाडी बोलवून तिथून परत जावं लागेल, कारण तिथून परत चढत येणं आणि येणं खूप जास्त वेळ लागणार आहे.
पूर्ण दरी करायचं म्हटलं तर एक 5 ते 6 तास लागतात. इथपर्यंत यायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. अर्थात आम्ही रमत गमत फोटो काढत आलो म्हणून, नाहीतर 40 ते 50 मिनिटात आपल्याला इथपर्यंत येता येतं. जिथून हे दरीचं आपल्याला मुख असं उघडलेलं दिसतं आणि इथूनच बरेचसे ट्रेकर जे आहेत ते परत जातात. पण येणार कसं काय राहू थोडं तरी डोकं लाव केलं कोणीतरी. पलटी टांगा पलटी दादा सांगा की त्यांना काहीतरी कळू दे त्यांना का. अरे सोबत कुणा ते घेऊन जा, आपण परत येणार कसं. काय लॉजिक आहे का लुटून कशी. अरे अमोल कर ना ते व्हिडिओ कर मंगळगड सारखा. कसला रे? मी कोण आहे तू कोण आहे. हा आज आपण चाललेलो आहोत. हे काय चाललंय ट्रेकिंग वर ना आता घरी काय काय गुलाबी गुलाबी घातले अपवार गुलाबी गुलाबी घातलेले. कसा होता ट्रेक माऊली? काय ट्रेक कसा होता माऊली? एकदम मस्त आहे. ते डायलॉग कोणतं रे तुझा? काय फोटो काढत नाही काय ना काय. अरे घात ना किती बोर मार आहे तुझं काय चाललंय? तो विचार. ट्रेक म्हणजे एकदम अविस्मरणीय. कधीच म्हणजे आयुष्यात मी काजवे पाहिलेले. कुठला ट्रेक होता आपला? हा संदन व्हॅलीचा ट्रेक आहे. म्हणजे 100वा ट्रेक आहे आपल्या ट्रेकिंग पल्टनचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बऱ्याचदा 4 पेक्षा जास्तीत जास्त 8 ते 9 ते 10 काजवे पाहिले असणार एकत्रित. सांदन ट्रेकिंग पलटन म्हणजे काय? ट्रेकिंग पलटन म्हणजे काय माऊली? एक ग्रुप आहे, ग्रुपचं नाव आहे आपल्या ट्रेकिंग पलटन, जो की दर आठवड्याला महिन्यातून ट्रेक जातो, गड किल्ल्यांवर जातो, एक उपक्रम राबवतो. स्वच्छता मोहीम, मनोरंजन, फोटोग्राफी, सगळ्या गोष्टी होतात. आणि बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ट्रेकमध्ये जो आनंद मिळतो तो एकदम शब्दामध्ये व्यक्त करताना येणार. चांगले हे आपले सर. हेरगे सर, जय हिंद. जय हिंद. समोर रतनगड दिसत आहे. रतनगड आणि इकडे कळसुबाई, अलंग, मदन कुलन अशा पद्धतीचा AMK ट्रेक म्हणतात तो हा समोर दिसत आहे. आणि खाली साम्रत गावात आता आम्ही निघालेलो आहोत. सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत आमचं सांदन व्हॅलीचा ट्रेक करून झाला. त्यानंतर आम्ही आता साम्रत गावात जात आहोत. तिथे जेवण करून आम्ही पुण्याकडे परत निघणार आहोत.
आता वाटेत एक कोकण कडा म्हणून आहे, तिथे ठिकाण बघून मग आम्ही जाणार आहोत. घाटगर धरण इथे, घाटगर धरणाच्या जवळ आपल्याला हा कोकण कडा दिसतो. पावसाळ्यात इथे अतिशय सुंदर दृश्य दिसतं. इथे ज्याला उलटा धबधबा असे म्हणता येईल अशा पद्धतीचा धबधबा या ठिकाणी असतो. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात, म्हणजे खालचं पाणी वर येतो अशा पद्धतीचं उडणारा धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात असतो. खाली छोटा बांध आहे. आम्ही जिथून खाली बघतो तिथे खाली याला कोकण कडा म्हणतात. हा कोकण कडा आहे. हरिश्चंद्रगडचा कोकण कडा वेगळा आहे, हा वेगळा आहे. आणि आमच्या मागे जे आहे ते घाटगर धरण आहे. हा छोटा बांध आहे. समोर खाली कल्याण लांबपर्यंत असेल कुठतरी. आणि परतीचा प्रवास सुरू करताना वाटेत आम्हाला घाटगर धरणाचं दृश्य दिसलं. सामरत गावात जेवण करून आम्ही 3च्या सुमारास येथून प्रवास सुरू केला आणि 8 ते 9च्या आसपास आम्ही परत पुण्याला पोहोचलो. या आणि अशाच रंजक ट्रेकच्या सफरीसाठी आपण चॅनल बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा.